नमस्कार. आचार्यास अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 10वीच्या वर्गातला महत्त्वाचा संस्कृत भाषेतला विषय संस्कृत नाट्यस्तबक आपण आज पाहणार आहोत. पहिल्यांदा जे टायटल आहे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. त्यांनी सांगितलंय संस्कृत नाट्यस्तबक. तुम्हाला नाटक सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही नाटक अनेकदा पाहिले असतील किंवा नाटकाबद्दल तुम्ही कमीत कमी ऐकलं तरी असेल. ठीक आहे. तर संस्कृत भाषेतील नाटकांचा स्तबक, स्तबक या शब्दाचा अर्थ होतो गुच्छ. काय? फुलांचा गुच्छ असतो ना, 2-4 फुलं ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं? फुलांचा गुच्छ म्हटलं जातं. तसं नाटकांचा हा काय आहे? मग याच्यामध्ये किती नाटकं आहेत? 3 नाटकं आहेत. कोणते कोणते नाटकं आहेत? एक नाटक त्यांनी सांगितलंय अभिज्ञान शाकुंतल. माहिती आहे त्याचे लेखक कोण आहे? संस्कृत साहित्यातले सर्व प्रसिद्ध कवी कालिदास. कोण आहे त्याचे? कालिदास. आणि या नाटकाची विशेषता आहे जवळपास अनेक भाषांमध्ये या नाटकाची हे झालेलं आहे, ट्रान्सलेशन झालेलं आहे. म्हणजे भारतातील जवळपास सगळ्या भाषांमध्ये याचं काय झालंय? ट्रान्सलेशन झालेलं आहे. बऱ्याचशा भाषांमध्ये यांचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं नाटक कोणतं आहे? अभिज्ञान शाकुंतल. दुसरं जे नाटक आहे, म्हणजे यांनी या ठिकाणी काय केलंय, 3 नाटकातला छोटे छोटे पॅरेग्राफ उचललेले आहेत. 3 नाटकातले छोटे छोटे प्रसंग एकत्र केलेले आहेत आणि ते तुमच्या पाठामध्ये आणलेले आहेत. मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की 10वीचं जे पुस्तक आहे ना तुमचं, जसं की हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर एक थाळी असते, त्या थाळीमध्ये वेगवेगळे पदार्थ एकत्र आणून मांडलेले असतात, आहे की नाही? वेगवेगळे बरेच ठिकाणी, समजा एखाद्या ठिकाणी एकच भाजी मिळते, तर तसं त्या हॉटेलमध्ये जी थाळी असते ना, त्या थाळीमध्ये असे वेगवेगळे पदार्थ सजवले जातात. असे वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेले पदार्थ एकत्र सजवले जातात. तसं संस्कृतचं जे तुमचं पुस्तक आहे ना, या पुस्तकामध्ये संस्कृत साहित्यात जेवढे चांगले चांगले पदार्थ आहेत, जसं की हॉटेलमधले जसे चांगले चांगले पदार्थ एकत्र आणले, तसं संस्कृत साहित्यात जेवढे काही चांगले चांगले विषय आहेत, जेवढे काही चांगले चांगले ग्रंथ आहेत, त्याच्यातलं सगळ्यातलं सार त्यांनी काय केलं, तुमच्या पुस्तकामध्ये एकत्रित तुमच्या समोर ठेवलेलं आहे. फक्त ते तुम्हाला खाता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? ते तुम्हाला खाता आलं पाहिजे. समजलं? मग अभिज्ञान शाकुंतल काय पहिलं नाटक कोणतं आहे? दुसरं नाटक त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मृच्छकटिकम. माझ्या आवडीचं नाटक आहे, फार सुंदर आहे. शूद्रक यांनी लिहिलेलं आहे मृच्छकटिकम. म्हणजे काय? मातीची गाडी. मृच्छकटिकम, मातीची गाडी. ठीक आहे. आता तिसरं जे आहे ना, ते नाटकाच्या अंतर्गत नाही आहे, कर्णभार म्हणून आहे, एकांक आहे, नाटकच आहे ते, पण कर्णभार हे भास यांनी लिहिलेलं आहे. लक्षात ठेवलं? पहिलं नाटक कोणाचं आहे? कालिदास. दुसरं शूद्रक कोणाचं आहे? आणि तिसरं आहे भास. हे तीनही संस्कृत मधले प्रसिद्ध कवी आहेत आणि त्यांनी लिहिलेली ही नाटक आहे. अभिज्ञान शाकुंतल, मृच्छकटिकम आणि कर्णभार. आता अभिज्ञान शाकुंतल एक लव्ह स्टोरी आहे, प्रेम कथा आहे. आता जसे पिक्चर निघतात ना प्रेमावरती, तशी जुन्या काळातली एक शृंगारिक कथा आहे. त्याच्यामध्ये दुष्यंत आणि शकुंतला यांच्या प्रेमाची कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. मृच्छकटिकम आहे ना, एक सामाजिक विषयावरती आधारित आहे. त्याचा जो नायक आहे तो गरीब आहे, एकदम दरिद्र आहे. म्हणजे ऑलरेडी तो श्रीमंत होता, व्यापारी होता, फार मोठा श्रीमंत होता, तो ब्राह्मण आहे, फार त्याच्याकडे पैसा होता. परंतु पत्ते खेळण्यामध्ये, जुगार म्हणतात ना आता, त्या जुगारामध्ये तो सगळं काही हरला आणि तो काय झाला? निर्धन झाला, गरीब झाला. आता जे गरीब माणसं आहेत त्यांना गरिबी सहन होऊ शकते. जे ऑलरेडी गरीब आहेत त्यांना त्या गरिबीचं काही वाटत नाही, पण ज्यांनी श्रीमंती उपभोगली ती माणसं जर ज्यावेळेस गरीब होतात ना, त्यावेळेस अशा माणसाचं दुःख हे कसं असतं ते या नाटकामध्ये त्यांनी सांगितलं. आणि फार सुंदर, मला तर फार आवडतं. त्याच्यामध्ये एक वाक्य त्यांनी फार सुंदर वापरलंय की अल्पक्लेशम मरणम दारिद्र्यम अनंतकम दुःखम. म्हणजे काय? मरणाचं दुःख कमी असतं. म्हणजे काय? मृत्यूचं दुःख कमी असतं, कारण मृत्यू झाल्याच्या नंतर माणसाला एकदाच जाळलं जातं, त्याला एकदाच चटके बसतात. पण गरिबीचे चटके हे पावलं पावली बसत असतात. बरोबर आहे की नाही? गरिबी ही प्रत्येक क्षणाक्षणाला माणसाला जाळते. असे फार सुंदर सुंदर वाक्य त्याच्यामध्ये आहे. हे आहे मृच्छकटिकम. तिसरं जे नाटक आहे ते कर्णभार, भास यांनी लिहिलेलं आहे.
या नाटकामध्ये तुम्हाला माहिती आहे की महाभारताचं युद्ध आतापर्यंत झालेलं सगळ्यात घातक आणि सगळ्यात भयानक युद्ध होतं आतापर्यंत. आणि त्या युद्धावरतीच, त्या महाभारतावरतीच आधारित, त्या महाभारत या ग्रंथावरतीच आधारित कोणतं नाटक आहे? कर्णभार. याच्यामध्ये कर्णाच्या उदारतेचं आख्यान याच्यामध्ये मांडलेलं आहे. समजले? 3 नाटक आहेत आणि त्या 3 नाटकातले छोटे छोटे प्रसंग आपल्याला एकत्रित या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आता एका एका नाटकाचा आपण पाहणार आहोत, भाग पाहणार आहोत. ठीक आहे. पहिलं जे पुष्प आहे, आता त्यांनी काय केलंय? प्रथम पुष्प. मी तुम्हाला काय सांगितलंय? स्तबक. स्तबक म्हणजे काय? गुच्छ कशाचा असतो? गुच्छ हा फुलांचा असतो. मग पहिलं गुच्छातलं जे पहिलं फुल आहे पुष्प, आता याला पुष्प काय म्हटलं याच्या मागे सुद्धा कारण आहे. आता पहा, फुल तुम्ही पाहिलं असेल बगीच्यामध्ये, गार्डनमध्ये तुम्ही फुल पाहिलं असेल. ते फुल ज्यावेळेस तुम्ही पाहता ना, त्यावेळेस ते फुल दिसायला तर आकर्षक असतंच, पण त्याला जवळ घेतल्याच्या नंतर त्याच्यातून एक सुगंध जाणवतो. दिसत नाही? सुगंध दिसत पाहिलाय का? सुगंध असं रस्त्याला चाललाय नाही, पण सुगंध काय होतो? तो जाणवतो. पण त्याच्यासाठी नाक लागतं. ठीक आहे. तसं हे जे ग्रंथ आहेत ना, अभिज्ञान शाकुंतल झालं, मृच्छकटिकम झालं आणि कर्णभार झालं, त्या फुलाप्रमाणे दिसायला तर सुंदर आहेत, परंतु त्याच्यातून भावाचा सुगंध दरवळतो. समजतंय का? भाव त्याच्यातून काय होतोय? दरवळतोय. तो फक्त भाव तुम्हाला जाणवला पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचं ते इंद्रिय, म्हणजे जसं की घ्राणेंद्रिय जर चांगलं असेल तरच तुम्हाला फुलाचा सुगंध येईल. तसं तुमच्याकडे जर ते पुस्तक समजून घेण्याची कला असेल तरच त्यातला तुम्हाला सुगंध जाणवेल. म्हणून हे काय आहे? पहिलं पुष्प आहे. काय आहे? ठीक आहे, पहिलं पुष्प किंवा प्रथम पुष्प. हे काय आहे? पहिलं फुल आहे आणि त्या फुलातला सुगंध आपल्याला या ठिकाणी जाणवायचा किंवा या ठिकाणी पाहायचं. ठीक आहे. आता पहा, संस्कृत कवीषु कालिदासस्य स्थानम अनन्य साधारण. माहितीये, संस्कृत भाषेमध्ये कवी कालिदासाचं स्थान हे अनन्य साधारण आहे, म्हणजे एक विशेष त्यांचं काय आहे? स्थान आहे. पुढे पहा, अभिज्ञान शाकुंतलम इति तस्य प्रसिद्धम नाटकम. त्यांचे अनेक नाटक आहे. त्यांच्यापैकी तुम्हाला माहिती आहे रघुवंशी त्यांचं काव्य आहे, वेगवेगळे त्यांचे कुमार संभव आहे, अजून बरेचसे आहेत. ठीक आहे. तर त्यांच्यापैकी त्यांचं प्रसिद्ध नाटक कोणतं आहे? अभिज्ञान शाकुंतल हे त्यांचं प्रसिद्ध नाटक आहे. तस्य काव्य नाटकेषु, त्यांच्या काव्य नाटकामध्ये, त्यांच्या काव्यामध्ये आणि काव्य नाटकामध्ये, म्हणजे काव्य एक प्रकार झाला, काव्यामध्ये वेगळे ग्रंथ येतात आणि नाटकामध्ये वेगळे ग्रंथ येतात. समजतंय? काव्य वेगळे आहेत आणि नाटक वेगळे. जसं की मेघदूत त्यांचं आहे, ते काव्य आहे. रघुवंश त्यांचं आहे, ते काव्य आहे. पण अभिज्ञान शाकुंतल हे काय आहे? नाटक आहे. ठीक आहे. आता पहा, तस्य काव्य नाटकेषु भारतीय संस्कृती हे मूल्यानांचं प्रतिबिंब दृश्यते. म्हणजे त्यांच्या नाटकामधून भारताच्या संस्कृतीचं प्रतिबिंब दिसतं. भारताची संस्कृतीचे मूल्य होते, काही भारताच्या संस्कृतीतले काही मूल्य होते, त्या मूल्यांचं प्रतिबिंब कशामध्ये पाहायला मिळतं? या नाटकामध्ये. मूल्य कळतं तुम्हाला? त्या काळातली नीतिमत्ता, त्या काळातल्या लोकांचं वागणं, जगणं, यांना सगळ्यांना काय म्हटलं जातं? मूल्य म्हटलं जातं. ते कशामध्ये पाहायला मिळतं? त्याचं प्रतिबिंब तुम्हाला या नाटकाच्या माध्यमातून. आता सांगा, तुम्ही 1,500-2,000 हजार वर्षापूर्वी होतात का? असाल तर काय माहिती नाही, कोणी होतं तुमच्यापैकी? नाही. तर त्या काळातली संस्कृती तुम्हाला आज कशी कळणार? कळू शकते का? नाही कळू शकत. मग या ग्रंथांमध्ये त्यांनी ती संस्कृती वापरलेली आहे आणि ती संस्कृती तुम्हाला या ग्रंथाच्या माध्यमातून शिकायला किंवा पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. आता पहा, इदानीम अंतकालेपी म्हणजे काय? इदानींत कालेपी म्हणजे आता का, या काळापर्यंत सुद्धा, म्हणजे कलियुगात, या कलियुगात आत्ताच्या अशा आधुनिक युगामध्ये सुद्धा तस्य साहित्यम जनान रंजयती. म्हणजे काय? त्यांचं जे साहित्य, कुणाचं? कालिदासाचं साहित्य लोकांना, जनान म्हणजे लोकांना, मनोरंजन करतं. समजतंय? अजून सुद्धा ते लोकांना आनंद देतं, त्यांचं मनोरंजन करतं. कळालं? आता त्या नाटकातला एक छोटासा प्रसंग आहे, त्याची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो की दुष्यंत नावाचा राजा आहे. तो दुष्यंत नावाचा राजा, आता जुन्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे राजे लोक शिकारीसाठी जायचे, बरोबर आहे की नाही? मग हा दुष्यंत नावाचा राजा जंगलामध्ये शिकारीला गेला. त्यावेळेस मृगया म्हणतात त्याला संस्कृतमध्ये. मृगया म्हणजे काय? शिकारीसाठी जाणं. मग तो शिकारीसाठी गेला. गेल्याच्या नंतर काय झालं?
त्याला एक हरिण दिसलं आणि हरणावरती त्याने काय केलं, बाण ताणला, म्हणजे काय, निशाणा साधला. बाण मारणार एवढ्यामध्ये त्याला एक ऋषी आडवे येतात आणि तो प्रसंग या ठिकाणी सांगितला. पहा आता काय म्हणताय ते, ततः प्रविशती वैखानस, त्या ऋषींचं नाव काय आहे, वैखानस नावाचे ऋषी त्या ठिकाणी येतात. अन्य तापसौचा, आणि त्यांच्या बरोबर काही तपस्वी माणसं आहेत. जुन्या काळामध्ये ऋषी लोक कशामध्ये राहायची, जंगलामध्ये राहायची आणि तिथं कुटिया करून तप करायची. मग त्यांच्याबरोबर काय कोण होतं, अजून काही तपस्वी माणसं होते. आता बाण ताणलेला राजा आहे, कोण राजा, राजा कोणता आहे, दुष्यंत राजा आहे. कोणता, दुष्यंत राजाने बाण ताणलाय कुणावर, हरणावरती. मग त्याला आडवं कोण झाले, वैखानस ऋषी आणि काही तपस्वी माणसं. आणि ते आडवे होऊन काय म्हणतायत, राजानम अवरुद्ध, अवरुद्ध म्हणजे अडवून, अवरुद्ध म्हणजे काय, अडवून, राजाला अडवून काय म्हटले, हे राजन अयम मृग आश्रम, म्हणजे काय, आश्रम मृग अयम, म्हणजे हे जे हरिण आहे हे आश्रमातलं हरिण आहे, म्हणजे काय बेवारस हरिण, हे आम्ही पाळलेलं हरिण आहे. आश्रम मृग अयम न हंतव्य न हंतव्य, याला मारणं योग्य, याला हन्न किंवा मारणं, हंती म्हणजे काय, मारणं, याला मारणं योग्य नाही. आशु म्हणजे लवकर, आशु म्हणजे काय, शब्द लिहून घ्यायची माहिती नाही ती. आशु म्हणजे काय, लवकर, त्वरित, झटकन, पटकन. तुम्हाला काय काय शब्द आठवतील तेवढे लिहून टाका. आशु प्रतिसंहार सायकम, प्रतिसंहार या शब्दाचा अर्थ आहे मागे घे. प्रतिसंहार म्हणजे लवकर काय कर, बाण मागे घे. सायकम या शब्दाचा अर्थ काय होतो, कठीण कठीण शब्द आहेत ते लिहून देतोय. सायकम म्हणजे काय, बाण, धनुष्यबाण, लवकर धनुष्यबाण मागे घे. आणि तो ऋषी, एक साधू, एक संन्यासी, तो राजाला समजावून सांगतोय. थोडीशी कल्पना करा, तुमचे विचार कुठपर्यंत जातात मला माहिती नाही, पण तो राजाला समजावून सांगतोय की राजा, राज्ञाम शस्त्रम आर्तत्राणाय भवती. पुढे पहा, राजाचं शस्त्र हे कोणासाठी असतं, आर्त या शब्दाचा अर्थ आहे दुःखी, आणि त्राणाय म्हणजे रक्षणाकरिता, म्हणजे दुःखी माणसाच्या रक्षणासाठी काय असतं, राजाचं शस्त्र असतं. म्हणजे आताचे जे सत्ताधारी लोक आहेत त्यांच्याकडे जी पावर आहे ती कशासाठी आहे, ती पावर कशासाठी, समाजाच्या रक्षणासाठी, समाजाच्या पालन पोषणासाठी. समजतंय. मग राजाने जर जनतेवरती जर अत्याचार करायला सुरू केले तर योग्य आहे का, नाही. मग हे त्यांना समजावून सांगतात की राज्ञा शस्त्रम आर्तत्राणाय भवती, राजाचं शस्त्र हे दुःखी माणसाचं रक्षण करण्यासाठी आहे. आर्त म्हणजे काय, दुःखी. आर्तत्राणाय भवती न तू अनागसी, म्हणजे काय, दुर्बल माणसांवरती, दुर्बलांवरती, जे स्वतःचं रक्षण करू शकत नाही त्यांना काय म्हटलं जातं, दुर्बल. अनागसी, अनागसी प्रहर्तुम म्हणजे काय, दुर्बल माणसांवरती अत्याचार करण्यासाठी किंवा दुर्बलांना मारण्यासाठी तुमचं शस्त्र. कधीतरी कल्पना करा, आज जर एखादा नेता असं चुकीचं वागायला लागला, एखादा साधू त्याला अडवू शकतो का, आजचा साधू अडवू शकतो. मंत्र्याची गाडी आली आणि मंत्री एखाद्यावर अत्याचार करत, कुणी साधू त्याला अडवा जाऊ शकतो का, सांगू शकतो हे तुझं म्हणणं बरोबर नाही. परंतु त्या काळातले लोक खरे साधू होते. त्यांना संसाराशी काही घेणं देणं नव्हतं, कुणाचं काही भीती नव्हती, त्यांच्या मनामध्ये कसली भीती नव्हती, पण त्यांच्यामध्ये ती हिंमत होती की ते राजाला अडवू शकतात आणि राजाला सांगू शकतात, उपदेश करू शकतात की राजा तू जे करतोय ते चुकीचं आहे. तुझं जे शस्त्र आहे ते कशासाठी असायला पाहिजे, दुःखी लोकांच्या रक्षणाकरता. तू वापरतोय कशासाठी, अनागसी प्रहर्तुम म्हणजे काय, दुर्बलांचा घात करण्यासाठी तू वापरतोय शस्त्र. दुर्बल कोण आहे, हरिण. मृग कोण, आश्रम मृग, आश्रमातला हरिण. समजलं आता, पूर्ण ओळीचा अर्थ कळाला का. याच्यामध्ये तुम्हाला फक्त ट्रान्सलेशन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण ओळीचा आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती असणं गरजेचं. जिथं तुम्हाला अडचण येईल तिथं मला पुन्हा विचारा. ठीक आहे, समजतं इकडे मुलांना. आता पहा, दुष्यंत, मी तुम्हाला सांगितलं ना दुष्यंत नावाचा राजा आहे, तो काय म्हणतोय ते पहा. प्रतिसंहृत एष सायक, हा बाण मी मागे घेतला. संहृत म्हणजे पुढे घेतला, म्हणजे संहार करण्यासाठी बाण पुढे घेतला. प्रतिसंहृत म्हणजे काय, मागे घेतलं. काय केलं,
बाण मागे घेतला. सायक म्हणजे काय? सायक बाण काय केला त्याने? मागे घेतला. आणि यथा उक्तम करोती म्हणजे तू जसं बोलला तसं त्याने केलं. नुसतं म्हटलं नाही मी बंदूक मागे घेतली आणि तशीच ताणलेली ठेवली, तसं नाही. त्याने काय केलं? ते शस्त्र पाठीमागे घेतलं. आता वैखानस ऋषी काय म्हणतायत ते पहा. ते म्हणतात राजन समिधा अहरणाय प्रस्थिता वयम म्हणजे काय? समिधा या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती का? जुन्या काळामध्ये ऋषी लोक यज्ञ करायचे आणि ते यज्ञाची कच्ची जी सामग्री असते त्याला काय म्हटलं जायचं? समिधा म्हणायचं. मग ती समिधा, त्याच्यामध्ये लाकडं आली, त्याच्यामध्ये ते तूप वगैरे टाकतात, बरेचसे पदार्थ असतात यज्ञासाठी. मग ते सगळेच पदार्थ आणण्यासाठी कोण चाललेले आहे? ते वैखानस ऋषी चाललेले आहेत असं ते स्वतः सांगतात. समिधा आहरणाय प्रस्थिता वयम आम्ही ती समिधा आणण्यासाठी निघालेलो आहोत. प्रस्थान शब्द ऐकलाय ना? प्रस्थान म्हणजे काय? निघणं. ठीक आहे. हे आम्ही कशासाठी निघालेलो आहोत? समिधा आणण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. आता पुढे पहा. येश खलु कण्वस्य कुलपते अनुमालिनी तीरम आश्रम दृश्यते. हा जो समोर दिसतोय येश म्हणजे काय? हा अनुमालिनी नावाची एक नदी आहे आणि त्या नदीच्या तीरावरती कण्व ऋषींचा आश्रम आहे असं कोण सांगते? वैखानस ऋषी सांगतायत. आता आम्ही तर समिधा आणण्यासाठी चाललोय, तुम्ही आमचे पाहुणे आहात. कारण तुमच्या घरी जर कोणी माणूस आला तर तो कोण असतो? तुमचा गेस्ट असतो, पाहुणा असतो. तसं जंगल हे साधू संतांचं घर होतं, बरोबर आहे की नाही? मग त्या ठिकाणी जर राजा आलाय तर तो कोण झाले? पाहुणे झाले. मग ते वैखानस ऋषी सांगतायत आमचा नाईलाज आहे, आम्ही समिधा आणण्यासाठी चाललोय. परंतु ह्या अनुमालिनी नावाच्या तीराच्या काठावरती एक ऋषी आहेत, त्यांचं नाव काय आहे? कण्व. आणि ते कुलपती आहेत. जुन्या काळामध्ये कुलपती असायचे. आताच्या भाषेमध्ये लीडर. जसं की एखाद्या कुठल्याही जातीचा किंवा कुठल्याही धर्माचा एक लीडर असतो, तसं जुन्या काळामध्ये कुळ असायचे. त्या कुळाचा एक पती, मालक, तो कोण असायचा? कुलपती. कण्व ऋषी हे कोण होते? कुलपती होते. म्हणजे त्या ऋषींचे जे कुळ होते त्यांचे ते कोण होते? मालक होते. ठीक आहे. आता पहा. दृश्यते म्हणजे दिसतोय, पाहिला जातोय. प्रविश्य प्रतिगृह्यताम अतिथेय सत्कार. आणि त्या आश्रमामध्ये तुम्ही जाल, त्या आश्रमामध्ये कण्व ऋषी तुम्हाला सापडतील आणि त्यांच्याकडून अतिथींचा सत्कार स्वीकारा. तुम्ही आमचे अतिथी आहात, तुमचा जे आतिथ्य असतं ते तुम्ही काय करा? स्वीकार करा. समजतंय? आता पुढे पहा. दुष्यंत काय म्हणतोय? तपोवन निवासीना उपरोधो माभूत म्हणजे तपस्वी लोकांना, म्हणजे तपोवनामध्ये राहणाऱ्या लोकांना माझा त्रास होऊ. उपरोध म्हणजे काय? त्रास. ठीक आहे. उपरोध मा भूत. मा म्हणजे नको, निषेधार्थक शब्द येतो. मा म्हणजे काय? नको. उपरोध मा भूत म्हणजे आमचा यांना त्रास नको. काही माणसं कुठेही गेल्याच्या नंतर कोणालाही त्रास देत बसतात, बरोबर आहे की नाही? विचार करत नाहीत या माणसाने, हा माणूस आपली व्यवस्था करू शकतो का? नाही, तसं काही विचार करत नाही. परंतु राजा विचार करतोय. राजा म्हणतोय या आपल्यामुळे यांना त्रास नको. कारण राजा म्हटल्याच्या नंतर त्याचं सैन्य आलं. आता एका माणसाला तुम्ही जेव घालू शकता, पाहुणा आले, पण एखादी टोळी जर तुमच्या घरी आली तर तुम्ही जेव घालू शकता का? अजिबात घालू शकत नाही. तसं राजाबरोबर त्याची टोळी असते, म्हणजे त्याचं सैन्य. ठीक आहे. मग ते सैन्य त्याच्याबरोबर होतच ना. मग राजा म्हणतोय आम्ही जर तिथं अतिथी सत्कार घ्यायला गेलो तर या सगळ्यांचं ओझं त्यांच्यावर होऊ नये म्हणून काय करतो? त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी एकटा जातो. राजा काय म्हणतोय? मी एकटा जातोय. आता पुढे पहा. अत्रैव रथम स्थापय म्हणजे त्याच्या सारथ्याला कमांड देतोय, आदेश देतोय, म्हणजे त्याच्या ड्रायव्हरला. कुणाच्या? दुष्यंत. त्याच्या ड्रायव्हरला सांगतोय की इथंच गाडी थांबव, गाडी इथंच थांबव. अत्रैव रथम स्थापय यावत अवतरामी. जोपर्यंत मी खाली उतरत नाही तोपर्यंत इथंच गाडी थांबव. म्हणजे मी खाली उतरतो, तू काय कर? इथे गाडी थांबव. आता पुढे पहा. सूत या शब्दाचा अर्थ आहे तो ड्रायव्हर. सूत नाव आहे त्याचं. कोण आहे तो? सारथी आहे. तो सारथी काय म्हणतोय पहा. धृता प्रग्रह. प्रग्रह या शब्दाचा अर्थ आहे लगाम. प्रग्रह म्हणजे काय? लगाम माहिती का तुम्हाला? आता घोडे पाहिले असतील तुम्ही. घोड्यांना आकळण्यासाठी एक दोरी बांधलेली असते तोंडामध्ये आणि ते पाठीमागे त्या
हॉर्स रायडर ज्याला म्हणतात, त्याच्या हातामध्ये ती दोरी असते, त्याला काय म्हटलं जातं? लगाम असं म्हटलं जातं. तो म्हणतोय मी प्रग्रहम धृत्वा, म्हणजे काय, मी लगाम खेचलाय. लगाम काय केलाय? मी खेचलाय. आता पुढे पहा, अवतरतो आयुष्मान, म्हणजे आयुष्मान म्हणजे काय, ज्याचं आयुष्य खूप आहे. आयुष्मान अवतरतो म्हणजे काय, तुम्ही खाली उतरा. ठीक आहे, समजतंय? अवतरतो आयुष्मान, आयुष्मान आपल्या राजासाठी वापरलंय त्याने, तो म्हणतो खाली उतरा. ठीक आहे. आता पुढे पहा, दुष्यंत काय म्हणतो? अवतीर्य. आता कंसातलं जे असतं ते समजून घ्यायचं असतं, ते काय शब्द नाहीयेत. अवतीर्य म्हणजे काय, खाली उतरून. खाली उतरून मग काय बोलला ते पुढे पहा. सूत विनीत वेशेन प्रविष्टव्यानी तपोवनाने नाम. तपोवनाने नाम, तपोवन म्हणजे विनीत वेशेन प्रविष्टव्यानी, म्हणजे काय, सामान्य वेशात तिथं गेलं पाहिजे. म्हणजे आपले आता राजा म्हटल्याच्या नंतर त्याच्या अंगावर अलंकार असतात, त्याच्या डोक्यात मुकुट, त्याच्या खांद्यावर धनुष्यबाण असतो, तुनीर असते त्याच्याकडे, भरजरीत वस्त्र असतात. मग तो त्याला काय सांगतोय, एवढं सगळं गबळ घेऊन. आता तुम्ही सांगा, एखाद्या साधूला जर भेटायला जायचं, तुमचं ऐश्वर्य दाखवायसाठी तुम्ही जातात का? आम्ही श्रीमंत आहोत, पहा आमच्याकडे एवढं आहे, असं दाखवायला तुम्ही जातात का? नाही. तर त्यांचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही गेलेले असतात. मग तिथं तुमचं ऐश्वर्य दाखवण्याची गरज, जिथं नाही तिथं तुमचं ऐश्वर्य दाखवू नका. म्हणजे याच्यातून भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या. मग तो राजा काय करतोय, ते सगळे आभूषण जे होते ते काढून कोणाकडे ठेवतोय? ही त्याची विनम्रता याच्यातून तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे, त्याची सभ्यता या ठिकाणी पाहायला मिळते. प्रवेश टप्प्याने म्हणजे काय, प्रवेश करणं. हा, ठीक आहे. इदम तावत गृह्यताम म्हणजे हे तोपर्यंत घे. कुणाला म्हणताय? कोण म्हणताय? ठीक आहे, समजून घ्या. इति सूतस्य आभरणानि धनुष्य उपनीय. सूतस्य आभरणानि धनुष्य उपनीय म्हणजे त्या सुताने काय केलं, ते धनुष्य घेतलं आपल्याकडे आणि काय घेतलं अजून? आभरण म्हणजे सोन्याचे अलंकार. आभरण म्हणजे काय? त्यांच्याकडचे सुवर्ण अलंकार. सूत, सूत काय? यावत आश्रमवासिनः दृष्ट्वा अहम उपावर्ते तावत आर्धपृष्ठा क्रियंता वाजिनः. वाजिनः या शब्दाचा अर्थ आहे घोडे. वाजी, वाजिनौ, वाजिनः म्हणजे घोडे. जोपर्यंत मी आश्रमामध्ये जाऊन येतोय तोपर्यंत या घोड्यांना काय कर, तू थोडस ओलं कर. म्हणजे काय, यांच्यावरती थोडस पाणी मार. बघा, म्हणजे ज्याने आपल्याला इथपर्यंत पोहोचवले, कोणी पोहोचवले? घोड्याच्या माध्यमातून पोहोचवले. त्याच्यावर सुद्धा त्याचं राजाचं स्वतः वैयक्तिक लक्ष आहे. बरोबर आहे की नाही? आता सांगा, तुम्ही जर एखादी गाडीमध्ये आला तर ती गाडी व्यवस्थित पुसणं हे कुणाचं काम आहे? आपलं काम आहे की नाही? किंवा सांगणं, ड्रायव्हर असेल तर त्याला सांगणं काम आहे तुमचं. तसं राजा सांगतोय, ही जी घोडे आहेत या घोड्यांना काय कर, तोपर्यंत थोडस ओलं कर. ठीक आहे, उन्हामध्ये तापलेली आहे, त्यांना थोडासा गारवा जाणवेल. आता पुढे पहा, सूत काय म्हणतोय? तथा. ठीक आहे, तसं करतो. आणि इति असं बोलून कोण निघून जातं? निष्क्रांत, राजा निघून जातो. अशा पद्धतीचं हे नाटकातला एक छोटासा भाग दिलाय. याच्यामधून तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. बरोबर आहे की नाही? राजाची विनम्रता तुम्हाला पाहायला मिळाली. समजतंय? राजाची विनम्रता पाहायला मिळाली. दुसरी गोष्ट, साधूची निर्भयता तुम्हाला पाहायला मिळाली. साधूची, जो संन्यासी असतो त्याचं जे निधडेपण, जे म्हणजे कुणालाही घाबरत नाही, असं राजा असला तरी चुकीच्या गोष्टीला चुकीचंच म्हणणं, असा कोण आहे? तो साधू आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यामधून शिकण्यासारख्या आहेत. अशा पद्धतीने हा अभिज्ञान शाकुंतल नावाच्या नाटकातला हा छोटासा प्रसंग आहे. आणि मग आता त्यानंतर काय झालं ती कथा तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. तो राजा तिथं जातो, तिथं गेल्याच्या नंतर त्याला शकुंतला दिसते. मग त्या शकुंतलाच्या तो प्रेमात पडतो. मग तिच्यापासून तिला एक मूल होतं. राजा तिला सोडून पुन्हा राज्यामध्ये येतो. ती पुढची कथा फार मोठी आहे त्यासोबत. आता दुसरं पुष्प आहे. दुसरं पुष्प कोणतं आहे? वृक्षकटिकम. कुणी लिहिलंय ते? कुणी लिहिलंय? इथं लिहून दिलंय ना, शूद्रक नावाचे कवी आहेत. शूद्रक विरचितम वृक्षकटिकम संस्कृत नाट्य वाङ्मय वैशिष्ट्यपूर्ण. निश्चितच ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्यामध्ये फार म्हणजे एक युनिक गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळतात. एक फार सुंदर नाटक आहे. चारुदत्तस्य पुत्र रदनिकां सुवर्ण शाटिकां याचते किंतु निर्धन चारुदत्त शकटं दातुं न शक्नोति. चारुदत्ताचा मुलगा, त्याच्यामध्ये दोन तीन पात्र आहेत. चारुदत्त,
चारुदत्त कोण आहे? एक ब्राह्मण आहे. ब्राह्मण कसा आहे? निर्धन ब्राह्मण आहे, ज्याच्याकडे पैसा होता एकेकाळी पण आता पैसा राहिलेला असा कोण आहे? तो ब्राह्मण आहे. दुसरी आहे रदनिका, ती एक दासी आहे. रदनिका आहे ना, ती एक दासी आहे. म्हणजे घरामध्ये दासी कशासाठी असतात? लेकरं बाळ सांभाळण्यासाठी. ठीक आहे. जुन्या काळामध्ये, आताच्या भाषेत केअरटेकर म्हणू शकतो आपण त्याला. काय म्हणू शकतो? केअरटेकर. ठीक आहे. आणि तिसरी जी आहे ती वसंत सेना आहे. वसंत सेना ही त्या गावातली एक गणिका आहे. गणिका समजते? वेश्या. कोण आहे? वेश्या आहे. वसंत सेना कोण आहे? त्या गावातली एक गणिका आहे. आणि चारुदत्ताचं आणि वसंत सेनेचं प्रेम आहे. ठीक आहे. चारुदत्त ब्राह्मण आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना, हे नाटक वेगवेगळ्या घटकांना, एकदम खालच्या स्तराचे जे घटक असतात समाजातले, त्या प्रत्येक घटकांचं एक मानसिकता प्रगट करणारं हे नाटक आहे. त्यांचे विचार कसे असतात, त्यांचं वागणं बोलणं कसं असतं, ते सगळं याच्यातून पाहायला मिळतं. ठीक आहे. अशा पद्धतीने चारुदत्ताला ऑलरेडी एक पत्नी आहे, तिचं नाव धुता आहे. इथं नाही ते पात्र, पण ते नाटकामध्ये आहे. धुता नावाची मुलगी आहे आणि तिच्यापासून तिला, यांच्या दोघांना एक झालेला मुलगा आहे, त्याचं नाव आहे रोहसेन. काय नाव आहे त्याचं? हे पात्र मी का सांगतोय? कथेचं तुम्हाला स्वरूप कळावं याच्यासाठी मी तुम्हाला पात्र सांगतो. कोण कोण आहे? चारुदत्त आणि ही त्याची प्रेमिका आहे. चारुदत्त आणि धुता हे पती पत्नी आहे. हा ब्राह्मण आहे. या दोघांपासून कोण मुलगा झालेला आहे? रोहसेन. रदनिका जी आहे ती चारुदत्ताची दासी आहे. कोण आहे? दासी आहे. आणि ती दासी काय करते? याला सांभाळत असते. ठीक आहे. आणि वसंत सेना आणि चारुदत्त यांची कधीतरी कधी मध्ये भेट व्हायची. ठीक आहे. आता पहा, चारुदत्तस्य पुत्र रदनिकाम सुवर्ण शाटिकाम याचते. ही कथा मी तुम्हाला एकदा शॉर्टकट मध्ये सांगतो, म्हणजे तुम्हाला थोडंसं अडचण होणार नाही. हा जो रोहसेन आहे ना, हा रोहसेन एकदा शेजारच्या मुलाच्या सोन्याच्या गाडी बरोबर खेळ खेळत होता. सोन्याची गाडी जुन्या काळामध्ये, आता पाहतात ना तुम्ही, लहान मुलं जे आहेत खेड्यातली मुलं, ते काय करतात? बैलगाडी करतात. कशाची करतात? मातीपासून बैलगाडी करतात. तसं त्या काळामध्ये रोहसेन जो आहे त्याच्या मित्रासोबत सोन्याची गाडी खेळत होता, कारण त्याचा मित्र श्रीमंत होता आणि त्या मित्राबरोबर तो काय करत होता? सोन्याची गाडी खेळत होता. आणि त्या सोन्याची गाडी तो मित्राने घेऊन गेला. आता त्याची होती ना ती, तो घेऊन गेला. पण हा आता हट्टाला पेटला, हा रडायला लागला, मला पण सोन्याची गाडी पाहिजे. म्हणजे ही जी रदनिका होती ना, हिनं काय केलं? त्याला मातीची गाडी बनवून दिली. कशाची गाडी बनवून दिली? काय बनवून दिली मातीची गाडी? कारण गरिबी आहे ना. म्हणजे ही सोन्याची गाडी विकत घेऊ शकत नाही, कारण ती ज्याची दासी आहे तोच मुळात कसा आहे? दरिद्र आहे, गरीब आहे. मग काय करतात? हे मुलगा हट्ट करतो, रडायला लागतं. आणि मग वसंत सेना याला भेटण्यासाठी आलेली असते. मग वसंत सेनेकडे गेल्याच्या नंतर रदनिका त्याला सांगते की हा फार हट्टाला पेटलाय, हा काय गप्प बसत नाही. मग ही त्याला विचारते हा मुलगा कोणाचा आहे? हिला ऑलरेडी माहिती नसतं की हा आपल्याच प्रियकराचा मुलगा, हे तिला माहिती नसतं. मग ही याला विचारते की हा मुलगा कोण आहे? रोहसेन कोण आहे? तर मग ही त्याला समजून सांगते की हा चारुदत्तांचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे. आणि हा कशासाठी रडतोय? सोन्याच्या. मग ही वसंत सेना याची दया येते आणि वसंत सेना काय करते? आपल्या अंगावरची आभूषणं जी होती ती सगळी काढून त्या रदनिकेकडे देते आणि रदनिकेला सांगते हे दागिने घे आणि याच्यापासून याला घटवून याला एक सोन्याची गाडी बनव आणि कोणाला देऊन टाक? रोहसेनला देऊन टाक. अशी फार छोटीशी कथा आहे. आता तुम्हाला कथा सांगितली, फक्त तुम्हाला शब्दांकडे लक्ष द्यायचं. पहा, चारुदत्तस्य पुत्र रदनिकाम सुवर्ण शाटिकाम याचते. याचते म्हणजे याचना करतो, मागणी करतो. कोण याचना करतो? चारुदत्तस्य पुत्र. कोण आहे पुत्र त्याचा? हा. काय मागतोय तो? सुवर्ण शाटिका, शकटिका. शकटिका. शाटिका म्हणजे साडी आणि शकटिका म्हणजे बैलगाडी. किंतु म्हणजे परंतु निर्धन चारुदत्त शकटम दातुं न शक्नोति. म्हणजे ज्याच्याकडे पैसा नाही असा चारुदत्त ती गाडी सोन्याची विकत घेऊन देऊ शकत नाही. तदा एव रदनिका वसंत सेना उपगच्छति. तेव्हा ती रदनिका काय करते? वसंत सेनेच्या जवळ, वसंत सेना उपगच्छति म्हणजे काय? उपगच्छति म्हणजे जवळ जाते. उप म्हणजे जवळ, गच्छति म्हणजे जाते. कुणा जवळ जाते?
कुणाजवळ जाते? वसंत रोदनिका कुणाकडे जाते? वसंत सेनेकडे जाते. आता पहा रदनिका एही वत्स, रदनिका म्हणजे इकडे बाळा, एही म्हणजे काय? इकडे ये, वत्स म्हणजे बाळा. ठीक आहे. आता मला सांगा, वत्स शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. वत्स म्हणजे खऱ्या अर्थाचा संस्कृतमध्ये वासरू आहे, परंतु वत्स शब्द सगळीकडेच लागतो. शिष्य हा गुरुसाठी काय असतो? वासराप्रमाणे असतो ना, बालकाप्रमाणे असतो. मुलगा हा आईसाठी कोण असतो? वासरूच असतो, वत्स असतो. भक्त हा देवासाठी कोण असतो? वत्स असतो. समजते? ती काय म्हणते? एही वत्स, ए मुला इकडे ये. पुढे पहा, शकटिका या क्रीडावह, आपण दोघे काय करू? गाडीने खेळू. कारण हा रडत होता. कोण रडत होतं? कशा करता रडत होता? सोन्याच्या गाडीसाठी. ही त्याला समजून सांगण्यासाठी, तिची समजूत घालण्यासाठी त्याला सांगते, बाळा इकडे आपण दोघे काय करू? गाडीने खेळू आपण. कोणत्या गाडीने? पण मातीच्या गाडीने. ठीक आहे. आता तो दारक म्हणजे काय? मुलगा. दारक म्हणजे काय? लहान मुलगा. तो काय म्हणतोय? सकरुणम. सकरुणम म्हणजे थोडस रडत रडत. ठीक आहे. सकरुणम म्हणजे काय? रागावलेल्या अवस्थेत किंवा रडत रडत थोडस. करुणेने युक्त, पाणावलेले डोळे वगैरे. ठीक आहे. रदनिकेला काय म्हणतो? हे रदनिके किम मम येता मृत्तिका शकटिका. म्हणजे या मातीच्या गाडीचं मला काय करायचं? या मातीच्या गाडीचं मला काही घेणं देणं नाही. ताम एव, त्याच्याप्रमाणेच. कोणाप्रमाणे? त्याच्या मित्राप्रमाणे. ताम एव सवर्ण शकटिकाम देही, त्या मित्राप्रमाणेच मला काय कर? सोन्याची गाडी दे. हट्टाला पेटलाय तो, म्हणतोय त्याचप्रमाणे मला सोन्याची गाडी दे. रदनिका काय सांगते? सनिर्वेदम निश्वस्य. आता तिचा नाईलाज होतो ना, मग ती नाईलाजानं एक मोकळा श्वास सोडते आणि ती काय म्हणते? जात म्हणजे मुला, कुतः अस्माकम सुवर्ण व्यवहार, म्हणजे आपल्यासारख्या गरीब माणसाकडे सोनं कुठून आलं? सोनं कुठून येईल? ठीक आहे ना. आपल्यासारख्या गरीबाकडे, दरिद्र माणसांकडे सुवर्ण व्यवहार, सोन्याचा व्यवहार आपल्याकडे होत, कारण आपल्याकडे तेवढा पैसा नाही. तातस्य पुनरपि रिद्ध्या सुवर्ण शाकटिका क्रीडिष्यसि. आता वडिलांची पुन्हा जर रिद्धी झाली, आता रिद्धी सिद्धी शब्द तुम्ही ऐकले असते, ऐकलेत ना? रिद्धी सिद्धी म्हणजे काय म्हणतात ना, याला रिद्धी सिद्धी प्रसन्न झाली, त्याला रिद्धी सिद्धी. हे काय अशा दोन बाया नाहीत बरं का, ज्या येथील तुम्हाला प्रसन्न होते. संस्कृत मधले शब्द आहेत रिद्धी आणि रिद्धी. हा शब्द वृद्धवर्धते धातूपासून तयार झालेला आहे. म्हणजे काय? वाढणं. रिद्धी म्हणजे काय? वाढणं. आज तुमच्याकडे 10 रुपये आहेत, त्याचे 100 रुपये होणं म्हणजे काय आहे? रिद्धी. 100चे 1000 होणं म्हणजे काय? तुमच्याकडे एका पुस्तकाचं ज्ञान आहे, 4 पुस्तकांचं ज्ञान होणं म्हणजे काय? रिद्धी. याला काय म्हटलं जातं? रिद्धी. आणि सिद्धी म्हणजे काय? तुम्ही मनात अशी काहीतरी कल्पना केली की आज हे खायला मिळालं पाहिजे आणि कुणीतरी अचानक तुम्हाला ते आणून दिलं मित्राने, तर त्याला काय म्हणतात? मनात इच्छा येणं आणि ती पूर्ण होणं, याला काय म्हटलं जातं? सिद्धी म्हटलं जातं. रिद्धी आणि सिद्धी बाया नाही. समजतंय ना? आता पुढे पहा, ती काय म्हणते? तातस्य. तात म्हणजे वडील. तात म्हणजे कोण? तात म्हणजे तुझ्या वडिलाची रिद्धी झाल्यानंतर, म्हणजे काय? भरभराट झाल्याच्या नंतर, तुझ्या वडिलांकडचा पैसा वाढल्याच्या नंतर मग आपण काय करू? सुवर्ण शकटिका या क्रीडिष्यसि, म्हणजे जेव्हा तुझ्या वडिलाची भरभराट होईल त्याच वेळेस तू काय करशील? सोन्याच्या गाडीबरोबर खेळू शकतोस, तोपर्यंत नाही. स्वगतम, याला मराठीमध्ये एक म्हण आहे, अंथरूण पाहून पाय. ठीक आहे ना. म्हणजे जेवढं आपलं अंथरूण आहे तेवढेच माणसाने पाय पसरले पाहिजे. तुमची योग्यता नाही सोन्याची गाडी घेण्याची, तुम्ही हाताला पेटलं, काय अर्थ आहे का त्याला? नाही. आता पुढे पहा, स्वगतम म्हणजे मनातले मनात म्हणतात. ती काय म्हणते? मनातले मनात, जोपर्यंत हा मोठा होत नाही, कोण? चारुदत्त ब्राह्मण श्रीमंत होत नाही, तोपर्यंत मी याला काय करते? मातीच्या गाडीनेच रमवते, त्याला समजावून सांगते किंवा त्याची समजूत घालते. समजते? तावत तत् यावत विनोदयामी एनम, तोपर्यंत मी या मातीच्या गाडीनेच त्याचं काय करते? त्याला रमवते, त्याला समजावून सांगते, त्याला गप्प बसवते. समजतंय? कळतंय का? आर्या वसंत सेना या समीपम उपसर्पिष्यामी. आणि आर्या म्हणजे काय? जुन्या काळामध्ये सभ्य माणसाला आर्य म्हणायचे. सभ्य माणसाला काय म्हणायचे? आर्य. आणि त्यांच्या स्त्रियांना काय म्हणायचे? आर्या म्हणायचे. ठीक आहे. मग ते
या ठिकाणी वसंत सेना जी आहे ना ती मुळात गणिका आहे, पण तरी सुद्धा तिला शब्द वापरला कोणता? आर्या, देवी. आर्या म्हणजे काय? देवी. कारण ती नाईलाज असतो ना कधी कधी, नाईलाजापोटी स्वतःचं जीवन म्हणजे उदरनिर्वाह चालण्यासाठी तर ती व्यवसाय करत होती, परंतु ती स्वभावाने कशी होती? चांगली होती, म्हणून तिला काय म्हटलंय? तिला आर्या म्हटलंय. मग ती काय म्हणते? आर्या वसंत सेना ह्या समीपम, समीपम म्हणजे जवळ, उपसर्पिष्यामी म्हणजे जवळ जाऊन, आणि काय? उपसृत्य म्हणजे जवळ गेल्यानंतर. उपसृत्य म्हणजे काय? पुढे सरकली. श्रुसरती म्हणजे काय? सरकणे. उपसृत्य म्हणजे काय? जवळ जाणे किंवा जवळ सरकणे, तिच्या जवळ सरकणे. कोणाच्या जवळ? वसंत सेनेच्या. आणि आर्ये प्रणमामी, ही देवी मी तुला काय करते? प्रणाम करते. वसंत सेना काय म्हणते? रदनिके स्वागतम ते स्वागतम. तो शब्द आहे ना, तोम शब्द, तोम शब्दाचं षष्टी एक वचन आहे. तुझं स्वागत असो. ते शब्द जो आहे ना, ते शब्द, ते म्हणजे तुझं. तव किंवा ते हे दोन शब्द आले तर त्याचा काय अर्थ होतो? तुझं. तव किंवा ते, तुझं स्वागत असो. कस्य पुनराम अयम दायक, हा बालक कुणाचा आहे? हा मुलगा कुणाचा आहे? अलंकृत शरीर अपि चंद्रमुख आनंदयती मम हृदयम. आता इथं एक भारी सिद्धांत तुम्हाला पाहायला मिळेल. काही काही माणसं आहेत ना, कपडे न घालता सुद्धा सुंदर दिसतात, म्हणजे बॉडी बिल्डर असतात, काही फिट असतात, अशा माणसांना अलंकार न घालता सुद्धा ते काय होतात? शोभून दिसतात. आणि काही डांबरी मेन कापडे असतात, म्हणजे काय दिसायला अजिबात चांगले नसतात, त्यांना तुम्ही कितीही सोन्याचे अलंकार घाला तरी ते चांगले दिसत. आणि काही काही माणसं मुळातच जे सुंदर असतात त्यांना अलंकार घालण्याची गरज नाही. लहान मुलं हे कसे असतात? मुळातच दिसायला सुंदर असतात. मग ती त्याला सांगते अलंकृत अपि, म्हणजे सोन्याचे अलंकार घातलेले नाही तरी काय? शरीर चंद्रमुख आनंदयती मम हृदय, चंद्रासारख्या मुख असणाऱ्या या मुलाचं शरीर मला काय? माझ्या हृदयाला आनंद देते. त्या मुलाकडे पाहून माझ्या मनाला आनंद होतोय. कोणाला पाहून? रोहसेनला पाहून मला आनंद होतोय. मग रदनिका काय म्हणते? येश खलू आर्य चारुदत्तस्य पुत्र रोहसेन नाम. रोहसेन नावाचा हा कोणाचा मुलगा आहे? आर्य चारुदत्तांचा मुलगा आहे. समजते? कोणाचा मुलगा आहे हा? चारुदत्ताचा मुलगा आहे. आता वसंत सेना काय म्हणते? बाहुप्रसारी, कारण तो तिच्या प्रियकराचा कोण झाला? मग मुलगा झाला. मग तिचा सुद्धा कोण झाला? तो मुलगा. मग ती काय करते? हात पसरवते, म्हणजे असं शाहरुख खानचा पिक्चर पाहिला असेल, बाहू प्रसारी, हात पसरून येही मे पुत्र कह, हे मुला इकडे ये, बाळा इकडे, कारण तो पुत्राप्रमाणेच आहे ना. पुत्र कह म्हणजे काय? पुत्राप्रमाणेच आहे. अनुकृतम अनेन पितुः रूपम, म्हणजे यानं हा आपल्या बापावरच गेलाय असं म्हणायचं तिला. म्हणजे याचा चेहरा कोणासारखा आहे? अनुकृतम एनम पितुः रूपम, वडिलांच्या रूपाचं यानं काय केलंय? अनुकरण केलंय. वडिलांची हा सेम झेरॉक्स कॉपी आहे. ठीक आहे. अथ किम निमित्तम एषम रुदती, आणि हा कशासाठी रडतोय? यानंतर ती काय म्हटली? हा रडतोय कशासाठी? आता रदनिका त्याला समजून सांगते. येतेन प्रतिवेशक, प्रतिवेशक म्हणजे शेजारी, प्रतिवेशक दारकस्य म्हणजे शेजारच्या मुलाच्या, सुवर्ण शकटिकया क्रीडितम, म्हणजे यानं काय केलं? शेजारच्या मुलाच्या सोन्याच्या गाडीबरोबर थोडस खेळला. ठीक आहे. क्रीडितम तेनच सा नीता, आणि तो मुलगा ती गाडी घेऊन निघून गेला. तेन म्हणजे तेनी म्हणजे कोणी? त्या मित्राने काय केली? गाडी घेऊन गेला, गाडी नेली. तथा पुनस्ताम याचते, आणि हा पुन्हा ती गाडी मागायला लागला. याचते म्हणजे काय? मागणी करतोय. ततो मया इयम मृत्तिका शकटिका कृत्वा दत्ता, म्हणजे काय? मग त्यानंतर रडायला लागला. मग मी याला काय केलं? याची समजूत घालण्यासाठी याला मातीची गाडी करून दिली. समजते? मृत्तिका शकटिकया दत्वा, देऊन. काय दत्ता म्हणजे काय? दिली. दादा ती धातू ना. दत्ता म्हणजे काय? दिली. शकटिका दिली. ततो भनती, भनती म्हणजे काय? बोलतो. भनती शब्द धातू केलाय ना. भनती म्हणजे काय? बोलतो. वदवदती म्हणजे काय? ब्रुब्रवती म्हणजे काय? हे सगळे शब्द बोलणे शब्दासाठी. गदगदती म्हणजे काय? बोलणे. समजते? आता पुढे पहा.
काय म्हणतोय तो, रदनिके किम मम येतया मृत्तिका शकटिकया, मला या मातीच्या गाडीचं काय करायचंय, ताम एव सवर्ण शटिकया देही इति. हा काय म्हणतोय, हा म्हणतोय मला ह्या मातीच्या गाडीचं काही घेणं देणं नाही, मला त्याचप्रमाणे काय कर, सोन्याची गाडी दे. आता वसंत सेनेला त्याची दया आली, कुणाची, त्या मुलाची दया आली. आणि वसंत सेना काय म्हणते, हा अधिक, हा अधिक, म्हणजे काय, गरिबीचा धिक्कार असो, गरिबीचा धिक्कार असो. ठीक आहे, दिग दिग. मारुदेही, रडू नकोस. मारुदेही म्हणजे काय, तू रडू नकोस. मग काय सांगते ती, तत् गृहान येतम अलंकारम, म्हणजे काय कर, की माझ्याकडे जे अलंकार आहेत ते घे. ग्रहाण म्हणजे काय, स्वीकार कर. समजते का, ग्रहाण म्हणजे काय, स्वीकार कर. आणि घेऊन काय कर, सौवर्ण शाटिकायाम घटय, म्हणजे जसं की मातीपासून भांड घडवतात ना, मातीपासून भांड घडवतात तसं, मातीपासून मडकं घडवतात तसं सोन्यापासून काय घडव, सोन्यापासून बैलगाडी घडव. समजलं. घटय म्हणजे काय, घटय म्हणजे काय, घडवणे. ठीक आहे. आता इति धारकम आदाय निष्क्रांता रदनिका, मग ते सोन्याच्या नाण्याची, सोन्याच्या पासून त्यांनी गाडी तयार केली आणि ती कोणाला दिली, रोहसाईला दिली, आणि ती रदनिका तिथून निघून गेली. अशा पद्धतीने हा छोटासा प्रसंग आहे, लहान मुलानं केलेला हट्ट आहे. आणि याच्यामध्ये वसंत सेनेचं उदाहरण पाहायला मिळतं, तिचं मोकळे पण पाहायला मिळतं. रदनिकेला आपल्या मालकाच्या मुलावरती असलेला स्नेह सुद्धा इथं पाहायला मिळतो. ठीक आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यामधून तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता जे तिसरं नाटक आहे का वेळ आपल्याकडे, जायचंय का? ठीक आहे. ही जे दोन नाटकं आहेत आपण पाहिली आहेत, या दोन नाटकांचे व्यवस्थित अभ्यास करा. एका एका शब्दाकडे लक्ष द्या. हे नाटकं तुम्हाला ट्रान्सलेशनसाठी येतात, म्हणून या नाटकातल्या प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवा, यांची स्टोरी लक्षात ठेवा. स्टोरी जर लक्षात असेल तर थोडाफार अर्थ तुम्हाला आपोआप लावता येऊ शकतो. समजतंय ना? स्टोरी जर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तर तुम्हाला अर्थ लावता येऊ शकतो. अशा पद्धतीने संस्कृत नाट्यस्तबकातली दोन नाटकं आपण आज पाहिलेली आहेत. राहिलेलं एक जे नाटक आहे ते कर्णभारम आहे. महाभारताच्या युद्धातलं जो महत्वाचा पार्ट आहे, कोण आहे? कर्णाबद्दल तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, त्याच्यावरती कादंबरी सुद्धा आहे ना? तर मग तुम्हाला काय करायचंय, आता त्या उद्या आपण ती राहिलेली नाटक पाहणार आहोत. ठीक आहे.